नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण निरोगी सांधे आनंदी जीवन हा विषय ऐकणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सारंग शेटे, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ ऑर्थोपेडिक आणि ऑर्थोप्लास्टी सर्जन आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण निरोगी सांधे आनंदी जीवन याबद्दल ऐकणार आहोत. तर सर्वात आधी हा आजार काय आहे तो समजून घेऊया. जवळजवळ मला वाटतं आपल्या देशातील लाखो लोकांना हा त्रास देतो आणि बऱ्याचदा तो वयामुळे होणारा सांधेदुखीचा त्रास म्हणून सुद्धा आपण दुर्लक्षित करतो. तर आजचा विषय रुमेटॉइड आर्थरायटिस आहे. सर, काय सांगाल की काय आहे हा नेमका आजार? रुमेटॉइड आर्थरायटिस हा आर्थरायटिसचाच एक प्रकार आहे. जसं ऑस्टिओ आर्थरायटिस असते तसं रुमेटॉइड आर्थरायटिस पण असते. पण ऑस्टिओ आर्थरायटिस हे एज रिलेटेड आहे, म्हणजे वयानुसार जी सांध्यांची झीज होती त्याच्याप्रमाणे. युजली 60 वयानंतर ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना ऑस्टिओ आर्थरायटिस हा होतोच. कुठल्या ना कुठल्या, म्हणजे नीचा होईल, हिपचा होईल, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा होतो. पण रुमेटॉइड आर्थरायटिस हा आजार युजली कमी वयात सुद्धा होतो. अगदी 18, 20, 30 आणि ज्युएनाइल म्हणून पण एक प्रकार आहे, तो पण होतो. जर ह्याची म्हणजे प्रिव्हॅलन्स जे आपण म्हणतो किंवा इन्सिडन्स वगैरे असे जे आपण इपिडेमिओलॉजिकल जे काही आमचे पॅरामीटर आहेत, तर थोडक्यात सांगायचं झालं तर एक जवळजवळ 18 ते 20 मिलियन, म्हणजे जवळजवळ 2 करोड लोकांना हा रुमेटॉइड आर्थरायटिस हा त्रास आहे. बापरे. आणि त्यापैकी एक 15 ते 20% लोक भारतात आहेत. म्हणजे असं बऱ्याच लोकांना. आणि दुसरा एक म्हणलं तर 70% ह्यातले पेशंट ह्या स्त्रिया असतात. अच्छा. तर हे महत्वाचा विषय आहे, म्हणजे कमी वय आणि स्त्रिया ह्यांच्यात हा येऊ शकतो. मग काय असं कारण आहे सर इतका आजार होण्याचं? हे आता बरेच आजार आहेत, तसं ह्या आजाराला जेनेटिक पण फॅक्टर आहे. ह्याच्या बरोबरच साधारणतः थंड हवेच्या प्रदेशात वगैरे जे काही लोक आहेत त्यांच्यात पण एक प्रिडिस्पोजिशन आढळलेलं आहे. पण थोडक्यात काय, तर हा आजार जर आपण डिफरन्शियल म्हणून जर पाहायचा झाला तर सगळ्यांना वाटतं ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, पण हा थोडा वेगळा आहे. ह्यात फक्त वेअर अँड टेअर होत नाही कार्टिलेजची, तर जे आवरण आहे जॉईंटला, ज्याला आम्ही सायनोइम म्हणतो, हे प्रत्येक जॉईंटला असते. त्याचा इम्युनो कॉम्प्लेक्स मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे त्याचा हा आजार असतो. म्हणजे त्याची जी लेअर आहे, त्याची जी पेशी आहेत, त्यातच एक वेगळ्या प्रकारचं वेगळ्या दिशेने त्यांची वाटचाल चालू होते. त्यामुळे ते स्वतःच जॉईंटला हळूहळू त्याचं डिस्ट्रक्शन चालू होते किंवा आर्थरायटिस चालू होते. म्हणा सुरुवातीला कमी प्रमाणात, एका दिवसात काय होत नसते. जसं जसं वय वाढेल तसं तसं हा आजार व्हायला लागतो. पण वेअर अँड टेअर जसं ऑस्टिओ आर्थरायटिस आहे वयानुसार, तसं रुमेटॉइड हा कमी वयात सुद्धा येणारा आजार आहे आणि बऱ्याच लोकांना तो 20 ते 30 मध्ये येतो. मग सर, हा आजार लवकर ओळखण्यासाठी कोणती अशी लक्षणं आपण लक्षात घेऊ शकतो? डायग्नोसिस किंवा ह्याचं निदान करणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं यात लक्षण म्हणलं तर ज्याला इंग्रजीत अर्ली मॉर्निंग स्टिफनेस, म्हणजे सकाळी उठल्यावर आपण जे काही दैनंदिन नाश्ता करतो, ब्रश वगैरे करतो, ह्या सकाळी उठल्या त्या अर्ध्या एक तासात आपण युजली सगळेजण फ्रेश उठतो. पण या लोकांना बऱ्याच वेळा सकाळी जॉईंटमध्ये थोड्या प्रकारचं आकडाट किंवा स्टिफनेस आणि लवकर असे ते उघडत नाहीत म्हणा, किंवा सकाळी ती फ्रेशनेस त्यांना जाणवत नाही. हे सुरुवातीला एकदम नकळत असते, अर्धा एक तास सुरुवातीला राहतं, नंतर दे आर ओके. त्यानंतर एकदम त्यांना पहिल्यासारखं वगैरे चालत. हा जो प्रकार आहे, हाताची बोटं म्हणा, पायाची बोटं म्हणा, रिस्ट म्हणा, मणके आणि तुमचे गुडघे म्हणा, सांधे म्हणा, किंवा जरुरी नाही की सगळे मिळूनच, एका स्मॉल जॉईंट मध्ये पण सुरू होऊ शकतं आणि हळूहळू हे वाढत जातं. म्हणजे सुरुवातीला 1-2 वर्ष कमी प्रमाणात राहणार आणि नंतर मग असं आढळून येतं 3, 4, 5 वर्षानंतर की मला हे सारखंच व्हायला लागले. ह्याच्यानंतर मग पेशंट आपल्याकडे यायला लागतात. बरेच पेशंट ज्यांना स्वतःच्या शरीराची चांगली पटकन ओळख होते किंवा पटकन हा त्रास लक्षात येतो, त्यांच्याकडनं निग्लेक्ट होत नाही. पण बऱ्याच जणांकडनं, अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हळूहळू ते निदर्शनास येत, मग ते डॉक्टरकडे येतात. डॉक्टरकडे आल्यानंतर मग आम्ही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्याची हिस्ट्री काय आहे, म्हणजे त्यानं ही जी सांगितलेला जो त्रास आहे तो नक्की आमच्या पॅटर्न मध्ये बसतो का रुमेटॉइडच्या, त्यात आम्ही बसून मग त्याला योग्य ती इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. रुमेटॉइड पॅनल ज्याला आम्ही म्हणतो, मग त्याला रक्तातून पण हा त्रास ओळखला जाऊ शकतो.
पुन्हा त्याचा एक्सरेजमध्ये पण हा आढळून येतो. मग ते काय हाताचे म्हणा किंवा रिस्टचे म्हणा, एक्सरे म्हणा किंवा जी काय सूज येणं, सकाळ सकाळी स्टिफनेस असणं, दुखणं, फ्रेश न वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी जोडून येतात. किंवा बऱ्याच जणांना सिमेट्रिकल इन्व्हॉल्वमेंट ज्याला म्हणतो की दोन्ही बाजूला एकसारखंच आहे असं पण बऱ्याच जणांच्यात होतं. कधी कधी म्हणजे दोन्ही हाताच्या बोटांमध्ये एकसारखं स्टिफनेस वाटायला लागले, आखडाट वाटायला लागली किंवा दोन्ही रिस्टमध्ये म्हणा, दोन्ही गुडघ्यात म्हणा, असं हे चालू होतं. बऱ्याच जणांना सिमेट्रिकल नसते, असिमेट्रिकल असतं. मात्र पॅटर्न ओव्हरऑल त्याची 5-6 लक्षणं आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुखणं, आकडाट आणि स्वेलिंग आणि सकाळ सकाळची जी आहे, फार रेअरली संध्याकाळची पण असते, पण ह्या साधारणतः पॅटर्नमध्ये जर बसला तर मग डॉक्टरच्या लक्षात येते वाताचं लक्षण आहे किंवा रुमॅटॉइडच्या प्रकारामध्ये मोडायला लागले. बऱ्याच जणांना इंडेक्स ताप पण आलेला असतो आणि त्यानंतर हे सुरू झालेलं असते, असं पण असते. तर थोडक्यात रुमॅटॉइडची स्पेसिफिक पॅटर्न आहे, पण तापामुळे चिकुनगुनिया वगैरे असे पण आहे. तर थोडक्यात असं जर सारखं सारखं जाणवायला लागलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टर किंवा जी काही वैद्य आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्याचं निदान करणं गरजेचं आहे. मग जशी आपण सुरुवातीची लक्षणं आता सांगून दिलीत सर, तर बऱ्यापैकी म्हणजे हाताची बोटं वगैरे आखडणं असेल किंवा असं एवढं फ्री मुवमेंट वाटत नाही वगैरे वगैरे, तर अशा वेळी आपण कधी कधी हळदीचं दूध घेणं किंवा तेल मालिश करणं किंवा असे घरगुती काही उपाय करतो. तर मग डॉक्टरांकडे नेमकं आपण कधी जावं? साधारणतः सुरुवातीला तुम्ही हे ट्रीटमेंट घेतलं तर ठीक आहे, पण एकदा ह्या ट्रीटमेंटने तुम्हाला तात्पुरता आराम आला, पण हे राहून राहून जर सारखं यायला लागलं तर मात्र तुम्हाला नक्कीच डॉक्टरकडे जायला लागेल असं आहे. आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे घरच्यांची हिस्ट्री पण महत्वाची. जर घरी कुणाला तर हा पूर्वी आजोबाला वगैरे कुणाला जर होऊन गेला असेल ते पण लक्षात येणं गरजेचं आहे. आणि युजली जर ऱ्युमॅटॉइड म्हणलं तर यांचं पहिल्या 30 पर्यंत एकदम समोर मॅनिफेस्टेशन होतच, म्हणजे हात पाय वगैरे थोडे थोडे वाकडे झालेले असतात. तेवढं जास्त आपल्या लक्षात येत. काही काही जणांचं म्हणजे शरीराचं कसं गणितासारखं नसतंय, काही काही जणांचं एकदम आढळून येत नाही, पण काही काही जणांचं एकदम येतं. आणि ही जी तात्पुरते रेमेडी, हळदीचं दूध पिणं वगैरे ठीक आहे, यांना इम्युनिटी वाढते, पण यांना आजार तुमचा एकदम असं क्युअर तर होणार नाही किंवा त्याची एकदम हे फुल लॉंग टर्म ही ट्रीटमेंट नाही, हे महत्वाचं जाणून घेणं. ह्यात म्हणजे पेशंटने हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की मी नुसतं हळदीचं दूध घेतलं किंवा काय तर लावलं आणि त्यानं ते नीट होणार असेल अशी काय परिस्थिती हा असा आजार नक्कीच नाही. ह्याला प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला लागेल. भले आपल्या कल्चरमध्ये आहे सगळं हे लावणं वगैरे, घरगुती उपचार ठीक आहेत, पण RA फॅक्टर पॉझिटिव्ह आला, अँटी-CCP एक वेगळी टेस्ट आहे ती आली किंवा असं सगळ्या पॅटर्नमध्ये, ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही स्वतःच टेस्ट करा, पण त्याचं तुमचा त्रास, तुमची जी लक्षणं आहेत डॉक्टरनं ती ओळखली, तुमची हिस्ट्री ओळखली, मग तुमचा जे काय ब्लड टेस्टमध्ये आले आणि तुमचं एखाद जर लागलं तर एक्सरे, असं 3-4 पॅटर्नमध्ये जर बसलं तर मग त्याला लेबल करायला पाहिजे, नाही तर उगाच चुकीचं डायग्नोज करण्यात पण अर्थ नाही. बरोबर ना. मग सर याला ऑपरेशन करावं लागतं आपल्याला? हो, बऱ्याच पेशंटला ऑपरेशन लागतं, पण ते काय लगेच येत नाही. ज्यांचे भलेही एक्सरे खराब असले, भलेही त्यांना त्रास असला, तरी पण पेशंट हे थोड्याफार कन्झर्वेटिव्ह म्हणजे विदाऊट ऑपरेशन चांगले होतात. पण जे काही एका लिमिटला पोहोचतात, ज्यांचं दैनंदिन जीवन एकदम अफेक्ट व्हायला लागतं, त्या लोकांना आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो. आणि ऑपरेशननं खूप भरपूर फायदा आहे. रिप्लेसमेंट सर्जरीज आहे त्याच्यासाठी. बाकीच्या पण 2-4 सर्जरी होत्या पूर्वीच्या काळी, त्याच्यापेक्षा आता सगळ्यात जास्त आणि आता करोडो लोकांना फायदा झाला. ऑस्टिओआर्थरायटिस प्रमाणे ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिसची सुद्धा रिप्लेसमेंट सर्जरी होते. कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हां, पण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनंच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्याबरोबरच असतं. आणि या वेणुध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत. तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, KLE का हाथ आपके साथ, आपके साथ.
KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. KLE ಕನಸು ನನ್ನ ಸದಾ ವೇಣುಧ್ವನಿ छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं केली वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि एका विशेष प्रोग्राममध्ये आपण रुमेटॉइड आर्थरायटिसबद्दल ऐकत आहोत. तर सर आता तुमच्या स्पेशालिटीबद्दल थोडंसं बोलूया की जॉईंट रिप्लेसमेंट हे जे रुमेटॉइड आर्थरायटिस आहे अशा रुग्णांना रिप्लेसमेंट कधी करावं लागतं? जॉईंट रिप्लेसमेंटचं म्हणजे खरं इंडिकेशन आहे पेन जे तुमचं नॉर्मल ट्रीटमेंटने संपत नाही किंवा बरेच लोक पेनसाठी पेन किलर घेत किडनी पण लोड होते आपल्या देशात किंवा खूप लोक अनावश्यक स्टिरॉइडचा पण खूप वापर करतात. हे ऑस्टिओआर्थरायटिससाठी पण खरं आहे आणि रुमेटॉइड आर्थरायटिससाठी पण खरं आहे. तर रुमेटॉइडचे जी पेशंट आहेत ही नुसतं पेनसाठी तर येतातच, ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांच्या गुडघ्यांची मुवमेंट किंवा दुसऱ्या जॉईंटची मुवमेंट, आम्ही एल्बो सुद्धा करतो, हिप सुद्धा करतो, शोल्डर सुद्धा झालेले आहेत. आणि जर आज स्पेसिफिकली नी बद्दल जास्त बोलू कारण की नी जास्त प्रमाणात होतं. सर्वात मोठा जॉईंट शरीरातला नी जॉईंट आहे, लार्जेस्ट जॉईंट म्हणतो आम्ही त्याला. तर आपण सांगितल्याप्रमाणे ह्याची सर्जरी आणि आर्थरायटिस सर्जरीमध्ये फार जास्त फरक नसतो. पण ह्यांना जर रिप्लेसमेंट केलं युजली कमी वयात, ह्यांचं जरी 30-40 वयात पण काय जणांना, म्हणजे जर हा पेशंट जर आपण बघितला किंवा ज्यांचे आम्ही केलेले आहेत त्यांच्या घरच्यांचं जे समाधान आहे आणि त्यांचंच नाही घरच्यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांचं जे समाधान आहे ती जर बघितलं तर मग लक्षात येतं की ह्यांना आम्ही कुठल्या त्रासातून बाहेर काढले. ज्यांना चालता येत नव्हतं किंवा खूपच 50-10 मीटरवरती 10 फूट गेल्यानंतर धाप लागायची, चालता येत नाही, दैनंदिन जीवनात एकदम फरक आहे. म्हणजे ज्याला म्हणतो सोशल डिसॅबिलिटी पण झालेली आहे, घरात पण नीट उठता येत नाही आणि ही इट्स अ बर्डन, म्हणजे त्यांच्यावरती पण ही लोड आहे, आजूबाजू सगळ्यांचा पण लोड आहे. तरी डिसॅबिलिटिंग डिसीज हा रुमेटॉइड आर्थरायटिस फार जास्त आहे ऑस्टिओआर्थरायटिस पेक्षा. एखाद्या वेळेस माणसं ऑस्टिओआर्थरायटिस वडत 70-75 पर्यंत पण नेतात, पण हे आजार तशातला नव्हे ह्याच्यात. आणि ह्यांच्यात ऑस्टिओपोरोसिस पण असते, म्हणजे ह्यांची हाडं खूप ठिसूळ असतात, त्यामुळे हे पडले बिडले तर फ्रॅक्चर व्हायचे रिस्क जास्त असतात. तर जॉईंट सर्जरी जर ह्यांनी केली तर ह्यांना 3 गोष्टी नक्की मिळतात. एक तर ह्यांना स्टॅबिलिटी मिळते, ह्यांची डिसॅबिलिटी जाते, मुवमेंट येते. ह्याला मुवमेंटमुळे सगळं म्हणजे त्यांचं जे काही दैनंदिन जीवन आहे, चालायला लागतात, बसायला लागतात, पेन फ्री होतं, छानपैकी टॉयलेटला इकडं तिकडं सगळीकडे जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन जातं त्यांचं. तर त्यांची सोशल डिग्निटी, ज्याला सामाजिक त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आणि कमी वयात ज्यांचे अफेक्टेड झाले आहेत, खास करून स्त्रिया वगैरे आणि इव्हन पुरुषात जरी आला रुमेटॉइड म्हणजे कमी वयात, तर ते एकदम फुल ब्लोन येतो, म्हणजे सगळे जॉईंट जातात. पण जसं नी रिप्लेसमेंट सारख्या ऑप्शननं त्यांना म्हणजे त्यांचं समाधान बघण्यालायक असते. 5 वर्ष आधीचं, 2 वर्ष आधीचं ना आत्ता. हो ना. मग हे नी रिप्लेसमेंटमध्ये सर काही साईड इफेक्ट्स आहेत आपल्याला? साईड इफेक्ट म्हणलं तर योग्य ज्याला गरज आहे, ज्याला केलं तर साईड इफेक्ट वगैरे असं काय नाही. पण सर्जिकल रिलेटेड थोडेफार रिस्क आहेत त्याचे. पण आता ऑपरेशन खूप जुनं झालेलं आहे. ह्याला मी खूप चांगलं उदाहरण देतो. म्हणजे आपण भारत देशात खूप वरती आलेलो आहे, मान्य आहे, आपण खूप प्रगती केलेली आहे. पण ह्या ऑपरेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं, हे ऑपरेशन आपल्या इथं उशिरा पोचलेलं आहे. हे ऑपरेशन भारताचा जो राणावत होता, हे खूप वर्षापूर्वी तिकडं न्यूयॉर्कला गेले, तिकडे सेटल झाले. त्यांनी तिकडं खूप जबरदस्त प्रमाणात हे काम केलं. ह्याच्या संलग्नित उदाहरण म्हणलं तर आपल्या देशात भीती खूप आहे, कारण की माहिती कमी आहे. आता आणि समजा दिल्लीकडे वगैरे 20-25 वर्षापूर्वी जास्त व्हायचे. आता 10 वर्षात आपल्या बेळगाव साईडला आता ह्याचं योग्य प्रकारे ज्याला आम्ही ऍक्सेप्टन्स फॉर द प्रोसिजर असं आपण म्हणतो आणि पेनिट्रेशन ऑफ दिस सायन्स हे आता ह्या भागात झालेलं आहे. तर थोडक्यात काय, आता आपले राकेश शर्मा किती 70 साली गेलते, पुन्हा आपला दुसराच गेला आता अंतराळवीर म्हणून. रशियानं 50 साली तिकडे लायका डॉग पाठवलेलं. म्हणजे ही विचार करण्याची गोष्ट आता आपल्याकडे आली. पण ह्याच्याबद्दल सेम नी रिप्लेसमेंटचं पण असंच आहे. पण हे बऱ्याच वर्ष जगात हे सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आणि खूप वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती पण खूप चांगला रिसर्च झालेला आहे. आणि आता ह्या प्रोसिजरला ऑलमोस्ट 95 to 99% सक्सेस रेट आहे, विच इज लाईक एनिथिंग. बरोबर ना.
मग जसं तुम्ही सर लक्षणांमध्ये सांगितलं किंवा हा आजार जो आपल्याला होतो त्याबद्दल जे आपण बोललो, तर थंडीमुळं हा आजार वाढण्याची अशी शक्यता काही असते का? थंड प्रदेशात साधारणतः काही काही रिसर्चमध्ये त्याचे प्रेशर वाढल्यामुळे बॅरोमेट्रिक प्रेशर वगैरे जॉईन होतं, त्याचा इफेक्ट राहतो आणि म्हणजे थोडं कॉन्ट्रॅक्चर ज्याला म्हणतो किंवा थोडा स्पाजमध्ये असतात मसल, त्याच्यामुळं थोडा ह्याचा प्रमाण राहतंय त्याचं. पण ओव्हरऑल जर वॉर्म वगैरे राहिला थंड प्रदेशात वगैरे तर ती काय अडचण येत नाहीये. आणि म्हणजे त्याचा अजून इव्हिडन्स 100% आपल्या पुढे आलेला नाहीये, पण कोल्ड क्लायमेटचा नक्कीच फरक आहे. आणि थंड ह्याच्यात आहारेच्या लोकांना त्रास खूप जाणवतो, खास करून विंटरमध्ये त्यांना अटॅक्स येतात. गवटी पेशंट असेल म्हणजे बरोबर युरिक ॲसिड वगैरे पण साधारणतः जर झाला असेल तर थंड ह्याच्यात त्यांना जास्त, खास करून थंड हवामानात किंवा विंटरमध्ये डिसेंबर नोव्हेंबरमध्ये हा त्रास जादा होतोच. त्यामुळे ह्याला आपल्या इकडे वायू वात असं सुद्धा आपल्या म्हणजे हवामानाबरोबर हे लोक म्हणतात आबाळ आल्यानंतर वगैरे, म्हणून त्याचं एक असोसिएशन डेफिनेटली आहे. मग अशा पेशंटने सर अशा वातावरणामध्ये काय अशी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे? त्यांनी स्वतःला जरा वॉर्म ठेवलं पाहिजे. थंड जास्त म्हणजे बाहेर जास्त किंवा अर्ली मॉर्निंग जे एकदम उठून वगैरे त्यांना, त्यामुळे तर सकाळ सकाळी त्यांना आकडाट असते, सकाळ सकाळी जी काय त्यांना स्टिफनेस वगैरे असते, थोडे कपडे वगैरे वॉर्म वगैरे वापरले तर फरक राहणार त्यांना, असं आहे. आणि एक्सरसाइज वगैरे जॉईंटचे करत राहायचे वरच्यावर जेवढे सहन होतात, जेणेकरून जॉईंटमध्ये स्ट्रेंथ राहणार, स्ट्रेचिंग राहणार आणि त्याच्या खाली जे ऑस्टिओपोरोसिस किंवा जे हाडाची जी घनता कमी होते, कारण की त्यांची चालण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे जेवढं चालतील तेवढं त्याचा फायदा राहणार त्यांना आणि बोनमध्ये पण मजबूती येणार, असं आहे. मग अशा पेशंटना काही आहारामध्ये बदल करावा लागतो? आहार म्हणलं तर हे जरा न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियनचा विषय आहे, पण आमच्यातर्फे तर आम्ही त्यांना विटॅमिन डी वगैरे लेवल्स जरा चेक करून बोन हेल्थसाठी देतो. जास्त नाही, थोड्याफार प्रमाणात वर्षातून 1-2-3 महिने कॅल्शियम जास्त नाही, कारण की जास्त कॅल्शियम खाल्लं तरी किडनी स्टोन्स होतात. त्यामुळं सगळं काय आहे ते बॅलन्स प्रमाणात जर आपण दिलं, खास करून विटॅमिन लेवल्स जर त्यांच्या मेंटेन केल्या तर नक्की त्यांना फायदा होतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले ज्याला आपण म्हणतो साधारणतः वॅलनट्स वगैरे, साधारणतः बदाम फिदाम असं काय असेल तर, पण हा सगळा विषय जरा डायटिशियनचा आहे. त्यामुळं आम्ही जास्त त्यांना ह्याच्याबद्दल काय आम्ही जास्त बोलत नाही, कारण की बऱ्याच जणांना जेनेटिकली पण आलेला असतो. पण आहार डेफिनेटली जास्त वजन वाढेल वगैरे असं आहाराचं नेहमी नुकसान आहेच. तर एक्सेसिव्ह फूड, शुगर फूड वगैरे ह्यानं इनडायरेक्टली आता सगळं रिलेटेड आलेलंच आहे. त्यामुळे तेवढं जरा काळजी घेतलं तर नक्की फायदा होतोय. मग सर हे रुमेटॉइड आर्थरायटिस जो आहे तो म्हणजे पूर्णपणे बरा होणारा रोग आहे की कसं? रुमेटॉइड आर्थरायटिस पूर्णपणे बरा होणं असं म्हणता येणार नाही, त्याला 100% क्युअर नाही आहे. पण तुम्ही त्याचे जी काही लक्षणं आहेत ती कमी करू शकता, त्यांचा जी काही त्रास आहे ती आटोक्यात आणू शकताय. पुन्हा ज्या रेटनं हा आजार वाढायला लागलाय ते रेट आपण कमी करू शकतो. त्यात महाग जाऊ शकत नाही आपण, कारण की ऑलरेडी तिथं इम्युनो कॉम्प्लेक्सेस वगैरे तयार झालेले असतात आणि सगळ्या जॉईंटमध्ये सुरू झाले. आता बायोलॉजिकल्स म्हणून एक वेगळंच नवीन चांगले ट्रीटमेंट आलेले आहेत, त्याला वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन आलेले आहेत, थोडे महाग आहेत. आणि त्याचा अर्ली एजमध्ये म्हणजे कमी वयातच जर त्याचा उपयोग झाला तर खूप जणांना खूप त्याचा चांगला उपयोग होतो. पण त्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे प्रत्येक म्हणजे एकाच मापाचा शर्ट सगळ्याला बसणार नाही, त्यातला प्रकार आहे. ही टेलर मेड ट्रीटमेंट आहे आणि त्यांनी म्हणजे योग्य मार्गदर्शन घेऊन, प्रॉपर डायग्नोसिस घेऊन पेशंट त्यात फिट बसत असेल तरच त्याला हो म्हणलं पाहिजे, असं आहे. पण ती योग्य लागू होते त्याला ते एकदम संजीवनी असल्यासारखंच आहे. बायोलॉजिकल ज्यांना ज्या पेशंटला ट्रीटमेंट फायदा झालाय, पण त्यात चाकोरीत आमच्या बसला पाहिजे तो. बरोबर. मग हे रुमेटॉइड आर्थरायटिस असेल किंवा आपलं नी रिप्लेसमेंट असेल, याचं सर्वांचं आपल्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट आहे आणि कसा खर्च येतो? फार उत्तम प्रश्न आहे, कारण की बऱ्याच जणांना ह्याचा खूप डाऊट आहे, खूप जणांना भीती आहे. आणि केली टर्शरी केअर सेंटर म्हणून, क्वाटर्नरी केअर सेंटर म्हणून आपलं प्रचलित आहे. बऱ्याच वेळा ICU चे पेशंट असं म्हणून पण बऱ्याच वेळा असं होतं. पण जॉईंट रिप्लेसमेंटचं आपल्या इथं खूप मोठ्या लेवलचं काम चालू आहे,
कदाचित ह्या भागात सर्वात जास्त आपला नंबर आहे. आणि इथं 15 वर्ष झालं ही सर्जरी सुरू होती. पूर्वीच्या काळी पण ह्या सर्जरी होत होत्या. आता मी स्वतः इथं 11 वर्ष झाले ही सर्जरीज करतो. माझे पर्सनल 10 इयर्सचे रिझल्ट आहेत. आणि पूर्वीचे जे काही पेशंट आहेत जे आजूबाजूच्या भागात येऊन त्यांचं रिव्हिजन सुद्धा आपण करतो. तर थोडक्यात काय, एखादा जॉईंट जर चांगल्या पद्धतीनं बदलला तर 15 ते 25 वर्ष इझिली जातो. 28 वर्ष सुद्धा चाललेली जॉईंट आहे. पण युजली काय, आम्ही 60 to 70च्या मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आम्ही ज्यांना गरज आहे त्यांच्याबद्दल बोलायला लागलोय. जर जॉईंट रिप्लेसमेंट केला तर त्यांच्या लाईफ लॉंग पर्यंत तो 85 पर्यंत वगैरे चालला तर आणि काय पाहिजे. आणि त्यांचं सगळे रिक्वायरमेंट कमी होते. उगाच पेन किलर खात बसा, जरा काय झालं की इकडे जा तिकडे जा, सारखं डॉक्टर बदला, असं बराच जो विषय चालू असतो, उगाच एक्सरे काढा, असं फार काय काय चालू असते. आणि ते पुढे ढकलायचं ह्याचं काय म्हणजे गरज नाहीये. आता म्हणलं तर आम्ही सगळ्या प्रकारचे, सगळ्या कंपन्यांचे, इव्हन रोबोटिक्स वगैरे सगळं झालेलं आहे KLE मध्ये. ह्याचं मोठं सेंटर आहे आपल्याकडं. आणि कॉस्ट म्हणलं तर 1 लाख ते जवळजवळ 3.5 लाख रुपये खर्च आहे याचा. तर कमीत कमी काय काय ज्यांना पैसे कमी आहेत, साधारणतः 1 लाखामध्ये पण आम्ही बऱ्याच जणांना दिलेले आहेत जॉईंट. बऱ्याच योजना आहेत यशस्विनी वगैरे असलेल्या आणि स्वस्तात होते. बऱ्याच योजनांमध्ये खूप त्यांना फायदा होतो. जॉईंटची जी किंमत आहे ती साधारणतः 50,000पर्यंत आता 4.5 लाख रुपयाचा सुद्धा जॉईंट आहे मार्केटमध्ये. तो सुद्धा इंडियात सुरू झालेला आहे. त्याला आम्ही सिरॅमिक म्हणतो. पण प्रत्येक नवीन गोष्ट आली तर लगेच वापरायची नसते. नवीन आलेली गाडी कशी आहे आधी बघायची असते, नाही तर उगाच ऍक्सिडेंट होते. ते आमचा अनुभव आहे. युजली आम्ही ज्या जॉईंटचा 30-30, 40-40 वर्ष ट्रॅक आहे, रिझल्ट आहे आमच्या हातात, ते जॉईंट आम्ही रिकमेंड करतो. बरोबर. म्हणजे ज्याचा रिझल्ट आहे, ज्यांनी म्हणजे आमच्याकडे इंडियन जॉईंट रजिस्ट्री पण आहे. म्हणजे जे काय आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट करतो त्याचा डाटा आम्ही इंडियन जॉईंट रजिस्ट्रीला पाठवतो. तर ती रजिस्ट्री माझ्यासारखीच अशी जेवढे पण सर्जन्स इंडियात आहेत त्यापैकी बरेच लोक ह्याला कॉन्ट्रीब्यूट करतात. मग आमच्या लक्षात येतं की कुठला जॉईंट फेल व्हायला लागला आहे किंवा कुठल्या ह्याचे काय असं वर्ल्डमध्ये सगळे जॉईंट रजिस्ट्री आहेत. तरी गेली 40-50 वर्षी काम चालू आहे. तर त्याच्यावरून लक्षात येतं. मग ह्याचा पण डाटाचा आम्ही फायदा घेतो. आणि अशा पद्धतीनं जॉईंट रिप्लेसमेंट एकंदरीत पूर्ण सक्सेसफुल आहे. आणि डिपेंडिंग ऑन कॅटेगरी, तुम्ही स्पेशल कॅटेगरीत करता काय, प्रायव्हेट वॉर्डमध्ये. आता रेल्वे तिकीट कितीच आहे म्हणल्यावर काय उत्तर द्यायचं, तर त्याचं उत्तर आहे तुम्ही जनरल वॉर्डमध्ये बसताय का फर्स्ट एसीत बसताय, अशा पद्धतीचं आहे. तर थोडक्यात काय, पण ओव्हरऑल तुम्ही ट्रेन एकाच वेळी जाते, त्या पद्धतीने तुमचं ऑपरेशनही आम्हीच करतो, चांगल्या पद्धतीनं करतो. ज्याला अफोर्डेबल नाही त्याला थोडं खालच्या वॉर्डमध्ये, ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांच्या पुढच्या वॉर्डमध्ये किंवा मेडिक्लेम पण वगैरे आहे. तर थोडक्यात काय, हे ऑपरेशन ज्यावेळी आलतं भारतात एक जवळजवळ 20 वर्षापूर्वी, त्यावेळी खूप महाग होतं. आता खूप अफोर्डेबल झालेले. परदेशातले लोक येतात, इथं करतात. बऱ्याच देशात ह्याची सुविधाच नाही. भारतासारख्या देशात डॉक्टर आहेत, तुम्हाला वेगवेगळे मोठ्या अद्ययावत हॉस्पिटल झालेले आहेत, सगळं आहे. अनेस्थेटिस्ट आहेत. पूर्वी पेन खूप व्हायचं, मल्टीमोडल ट्रीटमेंट आले, मल्टीमोडल अॅनालिसिस आले, अजिबात दुखणं राहत नाही. छान छान फिजिओथेरपी आलेली आहे. एवढ्या त्यात सुधारणा झालेल्या आहे की पहिल्यासारखं भीती करायचं कारणच नाही. आणि उगाच कुणाचं पण ऑपरेशन होत नसते. त्याचा आम्ही पहिल्यांदा फिटनेस घेतो, हार्ट फिटनेस सगळं आहे. तर सगळं टीम वर्क आहे. आणि मगच एखाद्याला सल्ला देतो. बऱ्याच पेशंटचे दोन्ही गुडघे एकत्र बदलत नाही. ते एखाद्याची रिस्क असते तर आम्ही म्हणतो एकच बदला, कमी फारच रिस्क असेल तर मग त्यांना आम्ही कन्झर्वेटिव्ह सांगतो. पण सध्या भारतात हे ऑपरेशन खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आणि खूप सक्सेसफुली व्हायला लागले. ह्याचं सगळ्यांना, सगळ्या सर्जन्सला आणि ह्या सायन्सला खूप जास्त म्हणजे आता म्हणजे इट्स लिडिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. पूर्वी इन्फेक्शन 10% होतं, आता इन्फेक्शन रेट ऑलमोस्ट 1% वर आणलाय. इट इज लाईक, जर समजा तुम्ही आता रस्त्यावरती गेला तर ऍक्सिडेंट रेटची काय गॅरंटी, म्हणजे लेस दॅन 1%. तसं झालेलं, उलट ती कदाचित जास्त असेल. तर आता ही 10 वरनी 1 पर्यंत आणलेलं आहे. त्याच्या प्रत्येक कॉम्प्लिकेशन रेट आम्ही तेवढा कमी आणलेला. कारण की इम्प्रूव्हमेंट इन सायन्स आणि टेक्नॉलॉजी, मेटलर्जी सगळं फार सगळ्या बाजूनं, चारी बाजूनं त्याची खूप जास्त सुधारणा झाल्यामुळे आता हे ऑपरेशन खूप सक्सेसफुल आहे आणि खूप लाखो लोकांना फायदा व्हायला लागलाय. आणि ह्या सगळ्या सुविधा आपल्या KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. अगदी 10-15 वर्षापासून आहेत. खूप पेशंट आहेत. आणि म्हणजे खूप ज्यांना त्रास आहे, 8-10 डिस्ट्रिक्टमधनं येतात, गोव्यापासून येतात, पश्चिम महाराष्ट्रातनं येतात, मुंबईपर्यंतचे पण लोक आलेले आहेत. आपल्याकडं खूप बाजूने येतात, म्हणजे चहूबाजूने येतात पेशंट, अगदी हट्टी वगैरे सगळीकडून येतात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ सर? माझं सगळ्यात महत्त्वाचा मेसेज असा आहे की
जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर पहिली गोष्ट घाबरायचं नाही. आता घाबरण्याचं 2026 साली टाइम गेलेला आहे. ह्या क्षेत्रात सगळ्या बाजूने प्रगती झालेली आहे. मॉडर्न सायन्स म्हणा, आयुर्वेदिक सायन्स म्हणा, सगळ्या बाबतीत ह्याची खूप चांगली प्रगती झालेली आहे आणि खूप चांगली सोय आहे. पूर्वीच्या काळी लांब लांब जायला लागायचं असं नाही. आता मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि त्यात जर योग्य प्रकारे जर निदान झालं आणि जर खरंच तुमचं ग्रेड 3 ग्रेड 4 ला पोहोचलं असेल तर उगाच दुखण्यात राहण्यात काही अर्थ नाही आणि चुकीची ट्रीटमेंट घेण्याला पण फार मोठं नुकसान आहे. आणि एकदा वेळ निघून गेली त्यानंतर पण ऑपरेशनला येण्यात काय अर्थ नाही. बऱ्याच लोकांना खूप वेळ झालेला असतोय, काय तर तिसरेच आजार होत, हार्टची कॉम्प्लिकेशन वाढायला, त्यावेळी एकदम गाडी बसलेली असते, त्यावेळी येऊन पण आमच्या पण हातात काय नसतं, तब ट्रेन छूट जाती. त्यामुळे वेळेवर येणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य वेळी योग्य निदान होणं हे खूप गरजेचं आहे. हो, खूप सविस्तर अशी माहिती दिलीत सर तुम्ही, आणि तुम्ही या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. निरोगी सांधे आनंदी जीवन हाचा विषय होता, ज्यामध्ये आपल्यासोबत होते डॉक्टर सारंग शेटे, जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ ऑर्थोपेडिक आणि आर्थोप्लास्टी सर्जन आहेत. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.